नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावली घरी जाण्यासाठी निघालेली असते आणि तितक्यातच तिला सारंगचा कॉल येतो. सारंग तिला विचारत असतो की सावली काय झालं, तू इतक्या वेळा मला कॉल का केला होता. तर सावली काळजीने त्याला विचारते की सारंग सर, कुठे आहात तुम्ही आणि घरी कधीपर्यंत येणार आहात. त्यावेळी सारंग सांगतो की सावली, मला घरी येण्यासाठी ना थोडा उशीर होईल, कारण मला आपल्या प्लांटवर जायचं. आणि हे ऐकून सावली म्हणते, ठीक आहे, पण तुम्ही प्लीज लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करा, कारण मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्यावेळी सारंग म्हणतो, ठीक आहे. आणि मग सावली फोन ठेवून त्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघणारच असते. पण तितक्यात तिला चक्कर येते. पण तिथेच असणाऱ्या 2 बायका तिला सावरता आणि मग त्या सावलीला पाणी पिण्यासाठी देता. मात्र सावली त्यांना सांगते की माझा उपवास आहे, मी काहीही घेऊ शकत नाही. आणि मग ती कशीबशी घरी जाण्यासाठी निघते. त्यानंतर रात्री आपण पाहतो की घरातील सर्वजण हॉटेलमध्ये एकत्र गप्पा मारत बसलेले असतात. ऐश्वर्या म्हणत असते की मला तर आजचं जेवण खूपच आवडलं. त्यामुळे सगळेजण तिच्याकडे बघून हसू लागतात. तितक्यातच सावली बाहेर येते. ती सारंगची वाट बघत असते. त्यामुळे तिलोत्तमा चंद्रकांतला विचारते की काय झालं, अजून सारंग घरी आला नाही का. तर नील म्हणतो, नाही गाई. आणि त्याचवेळी सारंग घरी येतो. आजी त्याला विचारते की काय रे सारंग, काय रे रंग्या, मी सांगितलं सगळे पेपर तू बनवून तर आणलेस ना. आणि त्यावेळी सारंग म्हणतो, हो आजी, तुला तुझी प्रॉपर्टी राजकुमार दादाच्या नावावर करायची आहे ना, आणि त्यासाठी मी सगळे पेपर बनवून आणले. आता तू यावर सही कर. आणि ते ऐकून आजी आणि राजकुमार खूपच खुश होता. आजी राजकुमारला म्हणू लागते की आता सगळं मी लवकरात लवकर तुझ्या हातात सोपवेल. मात्र त्यावेळी सावली म्हणते की थांबा आजी. आणि त्यावेळी सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. आजी तिला विचारते की काय गं सावली, काय झालं, चांगल्या कामाच्या वेळी आता नाही कशाला म्हणते. तर सावली म्हणते की आजी, जर तुम्हाला हे चांगलं काम वाटत असेल तर हे चांगलं काम नाही आहे. तुम्ही राजकुमार सरांच्या नावावर प्रॉपर्टी करण्याआधी विचार करावा असं मला वाटतं. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सारंग सावलीला म्हणत असतो की सावली, अगं तू हे काय बोलतेस, आणि मला सांग, आजीने निर्णय घेतला आहे ना, मग तिला अडवणारी आपण कोण आहोत. मात्र सावली म्हणते की नाही सारंग सर, हे जे काही घडलं ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे सारंग म्हणतो की हे बघ, जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोल. आणि त्यावेळी सावली म्हणते की आजी, मला तुम्हाला या राजकुमार सरांबद्दल काहीतरी सांगायचं. पण तितक्यात ऐश्वर्यामध्ये बोलते, म्हणते, हे बघ मूर्ख मुली, तू उगाच आता राजकुमार दादाबद्दल वाटेल ते बोलू नको. याआधीसुद्धा तू तीच चूक केली. सावली म्हणते, ऐश्वर्या मॅडम, मी जे काही केलं होतं ती चूक नव्हती, हे तुम्हालासुद्धा चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ऐश्वर्या गप्प बसते. आणि मग सावली जग्गू आजींना आणि त्याचसोबत घरातील सगळ्यांना हे सांगते, राजकुमार सरांना मेहेंदडीची सगळी प्रॉपर्टी आणि हे घर त्यांच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते ऐकून घरातल्याच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. सगळेजण त्या राजकुमारकडे बघू लागतात. तो मात्र नाटक करत असतो की अरे हे काय बघताय माझ्याकडे, मी असं का करेल, ही मूर्ख मुलगी काहीतरी बोलते, हिच्यावर विश्वास नका ठेवू. आणि मग तो सावलीला म्हणू लागतो, काय गं सावली, तुला कळतं काय, तू काय बोलत आहेस गं, सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर कशी काय करून घेईल, तुला थोडीशी अक्कल आहे का. पण त्याचवेळी तिलोत्तमा पुढे येते आणि ती सावलीला म्हणते की तू आता जे काही बोलतेस ते सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे एखादा पुरावा आहे का. हे बघ, जर पुरावा असेल तर तू आता सगळ्यांसमोर सादर कर. जर तू चुकून माकून काही ऐकलं असेल तर ते सुद्धा आता सगळ्यांना सांग. मी तुझ्यावर विश्वास ठेवेन, कारण या मूर्ख माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा मला तुझ्यावर विश्वास ठेवणं जास्त योग्य दिसतं. आणि हे ऐकून राजकुमार तर रागातच तिलोत्तमाकडे पाहू लागतो. आणि मग सावली म्हणते, हो तिलोत्तमा मॅडम, माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त 1 मिनिट थांबा. आणि मग ती पटकन आतमध्ये जाते, काही डॉक्युमेंट्स घेऊन बाहेर येते. मग ती डॉक्युमेंट्स तिलोत्तमाला देते. जेव्हा तिलोत्तमा ते डॉक्युमेंट्स पाहते तेव्हा तिच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. ती खूपच घाबरलेली असते. आणि मग सारंग नीलकडे ते पेपर्स देते. म्हणते, अरे बघा हे काय आहे ते. त्यामुळे ते दोघेजण पेपर्स घेतात आणि ते वाचू लागतात. ते पेपर्स वाचल्यावर त्यांनाही मोठा धक्का बसतो. नील म्हणत असतो की अगाई, यामध्ये तर असं लिहिलं आहे की तू आणि बाबा ही सगळी प्रॉपर्टी राजकुमार दादाच्या नावावर करताय. आणि हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. नील सावलीला विचारत असतो की सावली, अगं तुला हे पेपर्स कुठून सापडले.
आणि मग सावली सगळ्यांनाच सांगते की राजकुमारने हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स वकिलाला दिले होते. पण मग सावली त्या वकिलाला भेटते आणि त्याला सारंगची आणि तिलोत्तमाची धमकी देत म्हणते की जर हे सगळे पेपर्स तुम्ही मला दिले नाहीत तर मी लगेच तिलोत्तमा मॅडमला सगळं काही सांगेन. आणि त्यामुळे मग तो वकील घाबरून सावलीला सगळे पेपर देतो आणि तिथून निघून जातो. आणि मग जेव्हा हे सगळ्यांसमोर येते तेव्हा सगळेच राजकुमार खूप चिडतात. सारंग म्हणत असतो की आई बाबा यावर असं लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या मर्जीने सगळी प्रॉपर्टी आणि हे घर देखील राजकुमार दादाच्या नावावर करताय. आणि त्यासोबतच इथे काही ब्लॅक पेपरसुद्धा आहेत ज्यावर आम्हा तिघांच्या सह्या आहेत. आणि मग तो राजकुमाराला विचारू लागतो, दादा नेमकं काय करायचं होतं रे तुला? सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची होती का? तिलोत्तमासुद्धा त्याला विचारत असते, राजकुमार तुला लाज वाटत नाही का हे असं वागायला? मुळातच तुला घरात घेऊन मी खूप मोठी चूक केली आहे. का केलंस तू हे सगळं? आणि त्यावेळी राजकुमार म्हणतो की मग मी दुसरं काय करायला हवं होतं? अगं तू माझा थोडाही विचार नाही केला, मला यातून बाहेर काढलं. आता उगाच माझी आजी आली आहे म्हणून मला घरात घेतलं, पण जरी उद्या परत तिच्या गावी गेली तर मग तू मला पुन्हा या घरातून बाहेर काढशील. मग माझ्या सिक्युरिटीसाठी काही नको का? आणि हे ऐकून तिलोत्तमा खूप चिडते. मात्र या सगळ्यांमध्ये जग्गूआजींना समजत नसतं की नेमके चाललंय तरी काय. त्या राजकुमाराला विचारता, अरे राजा हे सगळं काय आहे? आणि त्यावेळी राजकुमार खुशाल जग्गूआजींना म्हणू लागतो, अगं आजी काही नाही, माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी होती आणि तिच्याबद्दल या सगळ्यांना कळलं आणि माझ्या या आईने माझी बाजू ऐकून न घेता खुशाल मला घरातून बाहेर काढलं. आणि जेव्हा जग्गूआजींना हे सत्य कळतं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो. तर राजकुमार निर्लज्जपणे तिलोत्तमाला म्हणत असतो, आई त्या दिवशी मी तुझ्याकडे तुझी माफी मागण्यासाठी आलो होतो, पण तू काय म्हणालीस मला की तू मनापासून पश्चाताप कर म्हणजे मी तुला माफ करेन. बघ आता होतोय मला पश्चाताप तुझ्या पोटी जन्म घेतल्याचा. आणि राजकुमारचं हे बोलणं ऐकून जग्गूआजी सरळ त्याच्या कानाखाली मारते आणि हे पाहून सगळेजण घाबरतात. आणि मग जग्गूआजी सरळ त्या राजकुमाराला एक लाथ घालते आणि खाली पाडते आणि मग त्या सगळ्यासमोर त्याला खूप मारते. मात्र तो मूर्खासारखा हसत असतो, त्याला काहीच वाटत नसतो. जग्गूआजींना मात्र खूप त्रास होत असतो. ते म्हणत असतो की अरे काय केलंस तू? आमच्या संस्कृतीवर पाणी फिरवलं? तुला लाज वाटत नाही का तुझ्या आईसोबत असं बोलायला? मात्र राजकुमारला काही फरक पडत नाही, तो फक्त हसत असतो. त्यामुळे आजी पुन्हा त्याच्या पाठीत एक लाथ घालते आणि मग त्या तिलोत्तमाकडे जात म्हणता, तिळीव माझ्यासाठी तू याला घरात घेतलं ना, मग आता मी तुला सांगते की याला घरातून बाहेर काढ. आणि ते ऐकून राजकुमार हसू लागतो. त्यामुळे आजी स्वतः त्याची कॉलर पकडते आणि त्याला घराच्या बाहेर काढते. पण राजकुमार मोठ्याने ओरडून म्हणतो, म्हातारे मला घरातून बाहेर काढण्याची तुझी लायकी नाही. आणि राजकुमारचं ते बोलणं ऐकून सगळेजण खूप चिडतात. राजकुमारला तो काय बोलतोय काय वागतो याचंही जराही भान नसतं. तो सगळ्यांसमोर सावलीलाही धमकी देत म्हणतो, मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको, पण तू माझं काही ऐकलं नाही. बघ तुझ्या आयुष्यात यापुढे काय काय घडतंय ते मी तुला आता असाच सोडणार नाही आणि बघतो तुला कोण वाचवायला येतं ते पण. त्यावेळी आजी म्हणते, अरे तू काय धमकी देतो? तुझ्या धमक्यांना ती पोर घाबरत नाही. तुझ्यासारखे खूप बघितले, निघ इथून. पुन्हा माझ्या घराकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही. आणि त्यावेळी तो राजकुमार हसतच घर सोडून निघून जातो. घडलेल्या प्रकारामुळे सगळेजण खूप अस्वस्थ झालेले असतात. आजी तिलोत्तमाकडे जाते, तिची माफी मागत म्हणते, तिळू मला माफ कर गं, माझ्यासाठी तू या नालायक पोराला या घरात घेतलं. खरं तर मला असं वाटलं होतं की तुला माझं काही कौतुक नाही, माझी काळजी नाही, पण फक्त माझ्यासाठी तू किती मोठा त्याग केला. या राजकुमारने माझ्या अमरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, मी त्याला कधीही माफ करणार नाही. आणि मग त्यानंतर त्या देवाचे आभार मानत म्हणता की देवा खरंच तू या पोरीला वेळेवर पाठवलं आणि खूप मोठ्या संकटातून माझी सुटका केली. जर मी माझं सगळं काही या राजकुमारच्या नावावर केलं असतं तर किती मोठी चूक माझ्या हातून घडली असती. आणि मग त्यानंतर सारंगला म्हणू लागतं, रंग्या आता फक्त तूच आहेस रे जो माझ्या या घराला माझ्या माणसांना सांभाळू शकतो. माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे. लेकरा माझी मागणी मान्य कर आणि सगळं काही तुझ्या हातात घे. पण त्यावेळी सावली म्हणते, नाही आजी तुम्ही असं करू नका. त्यामुळे आजी तिला विचारते, काय झालं सावली, तू आता का बोलते? त्यावेळी सावली आजींना समजावते की बघा आई वडिलांनी कष्टाने कमावलेली संपत्ती त्यांनी अशीच मुलांना किंवा मुलीला द्यायला नको असं म्हणत वाटतं. कारण जर उद्या तुमच्या म्हातारपणी तुम्हाला गरज असताना या मुलांनी तुमचा सांभाळ नाही केला तर मग तुम्ही काय करणार? त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तुमची ही संपत्ती तुमच्या जवळ ठेवा.
त्यांच्या बळावर तुम्ही तुमचं आयुष्य घालवू शकता आणि तुम्हाला तुम्ही गेल्यानंतर काय होईल याची काळजी वाटते ना, तर मग जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमची जी काही संपत्ती आहे ते एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला देऊन टाका. आणि सावलीचे ते बोलणे ऐकून सगळ्यांनाच तिचे खूप कौतुक वाटते. आजी तर रडतच तिला जवळ घेते आणि म्हणते की पोरी, खरंच तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे. पण त्यावेळी सावली चक्कर येऊन खाली पडते आणि हे पाहून घरातील सगळेजण खूप घाबरतात. आणि मग सारंग पटकन तिला रूममध्ये घेऊन जातो. थोड्या वेळानंतर सावली शुद्धीवर येते. त्यावेळी त्या ठिकाणी तिलोत्तमा आणि अमृता असतात. सारंग सावलीला हळुवारपणे उठवतो तर ती रडतच त्याला मिठी मारते आणि मग त्यानंतर तिलोत्तमा अमृताला म्हणते, तू या दोघांचे ताट वाढून ठेव, त्यांना उपवास सोडू दे आणि जर हिला काही त्रास झाला तर आपण डॉक्टरांनाही बोलून घेऊया. त्यावेळेस अमृता हो म्हणते आणि मग तिलोत्तमा तिथून निघून जाते. अमृता त्या दोघांना सांगते की तुम्ही लवकर खाली या, मी ताट वाढून ठेवते आणि मग तीही तिथून निघून जाते. जर ती सावली घाबरून सारंगला मिठी मारते तर राजकुमारनी जी धमकी दिली असते त्यामुळे सारंगला देखील खूप काळजी वाटत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सिरियल प्रेमीपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.